नमस्कार मित्रमैत्रिणींनो. आज आपण ऐकतोय लग्नानंतरचे प्रेम भाग 34. निकिता, श्रीधर या सर्वांना बाय करून सगळे आत आले. शिव रात्रीच मुंबईसाठी निघणार होता. सकाळी लवकर त्याची फ्लाईट होती, त्यामुळे काका काकी त्याची तयारी करून देत होते. आरवने काही इन्स्ट्रक्शन दिल्या. सगळं आवरल्यानंतर तो बाहेर आला. सगळ्यांच्या पाया पडून तो बाहेर पडला. आधीच बुक केलेली कॅब दारात त्याची वाट पाहत होती. दादा, मी वाट पाहतोय, लवकर ये. आरवला हक करून तो कॅबमध्ये बसला आणि पुढच्या प्रवासाला लागला. इकडे निकिता पण कधीची पोहोचली होती आणि आईच्या कुशीत खूप वेळ बसली होती. आई किती वेळ तिच्या डोक्यावरून हात फिरवत बसल्या होत्या. निकिता, अगं काय लहान मुलांसारखं वागते, सोड आता, मला खूप कामं पडलेत ग, आई म्हणाली. थांब ना आई, अजून थोडा वेळ. निकिता निकिता मला सांग, तिथे काही झालंय का? लग्नादिवशी किती खुश होती. काय झालं, अशी नाराज का आहेस? आई तिचा चेहरा हाताने वर करत बोलल्या. अगं काही नाही गं, मला तुमची खूप आठवण येत होती. हो ना मामी? निकिता स्वतःला सावरत मामीकडे बघत बोलली. मामीने होकारार्थी मान हलवली. तशी आई लगेच बोलल्या. काय गं निकिता, इतका वेळा मला बिलगून बसलीस. सांगितलं नाहीस कसं आहे सासर? तिथली माणसं, मुली किती बडबड असतात पहिल्यांदा माहेरी आल्यावर. सगळं छान आहेत गं, आणि काय सांगू, सगळ्या कामाला तर नोकर आहेत. फक्त नाश्ता आणि जेवणाला सगळे एकत्र येतात. नाहीतर सगळे आपापल्या रूममध्ये. मग काय सांगणार ना तुला. कुणाशी इतकं नीट बोलणं झालं नाही. आणि कालचा सगळा दिवस हळद उतरवणी आणि देवदर्शन घेण्यात गेला. आजचा पूजा आणि इकडे यायच्या घाईत गेला. मग काय सांगणार ना. अगं असं कसं, तू हे तर सांगितलंच नाहीस की तुझ्या त्या घरातला पहिला दिवस किती खास होता ते. मामी तिला कोपरखळी माळत बोलली. तशी निकिता सिरियस झाली. कालचं सगळं परत तिच्या डोळ्यासमोरून गेलं आणि त्याबरोबर आजचं सुद्धा. काय झालं निकिता, काही सिरियस आहे का? आई घाबरून बोलली. काही नाही होत आई, आता सिरियस तर असणार ना. आता मोठ्या कंपनीच्या शेअर होल्डर आहेत मॅडम. असं बोलून मामीने काल कोणी काय गिफ्ट दिलं हे सांगितलं. श्रीधर आणि निकिताच्या आईला त्या लोकांचं खूप कौतुक वाटलं. किती लवकर त्यांनी आपल्या लेकीला आपलं मानलं. शिवाय आरवने खास स्टडी रूम तयार करून घेतली. यावरून तर त्यांनी आपल्याला दिलेला शब्द पाळला. त्यामुळे लेकीचं स्वप्न पूर्ण होईल म्हणून त्या दोघांचं समाधान झालं होतं. पुढे आई काही बोलणार तेवढ्यात तिला शिवचा फोन आला. हां भाऊजी, बोला ना, निकिता म्हणाली. वहिनी, अजिबात भाऊजी बोलायचं नाही हं. आईने सांगितलं आहे ना तुला, मग शिवच बोलतो. आणि दादाला आरव बोलतेस ना, तसं मला शिव बोल. शिव म्हणाला. बरं, निघालात का तुम्ही? निकिता. हो, बाहेर पडलो. शिव म्हणणार आहेस तर आता अहो जावो नको करू हां वहिनी प्लीज. शिव म्हणाला. हो, हॅपी जर्नी. पोहोचल्यावर मेसेज कर. आणि हो, सांभाळून राहा. येस वहिनी. वहिनी एक बोलू? शिव म्हणाला. हो बोल. आत्याचा स्वभाव तसाच आहे, त्याला कोणी काही करू शकत नाही, त्यामुळे इग्नोर कर. आय होप त्यांच्या बोलण्याचा तुझ्या आणि दादाच्या नात्यावर काही परिणाम होऊ नये. मला माहीत आहे की तू नाराज आहेस आणि असणारच ना. तुम्ही मुली आमच्यासाठी स्वतःचं घर सोडून येता. त्या बदल्यात तुम्हाला फक्त आपुलकी हवी असते. आणि पहिल्याच दिवशी आमच्या घरात तुझा अपमान झाला, त्याबद्दल सॉरी. पण आमच्या ऋतिका आधी आमच्या पूर्ण फॅमिलीमध्ये आत्या एकटीच मुलगी म्हणून होती. त्यामुळे तिला उलट कोणी बोलत नाही, हे तू पण समजून घेशील. त्यामुळे तिला इग्नोर कर. चल बाय, टेक केअर. शिव म्हणाला. हो बाय निकिता. शिवचा फोन ठेवून निकिता फ्रेश व्हायला गेली. आवरून येऊन ती रूममध्ये विचार करत बसली. या 2 दिवसात जे झालं त्यात आत्याचा स्वभाव थोडा फटकळ आणि दुसऱ्यांना कमी लेखणे असाच आहे. त्यामुळे कोणी काही बोलत नाहीत. पण रश्मी आणि आरव, त्यांचं काय? शिवाय काकी त्यांना काहीच बोलल्या नाहीत त्या गोष्टीवरून, त्याचं काय? आणि आरव ते तर माझ्यापेक्षा जास्त रश्मीबरोबर खुश होते. त्यांच्या बोलण्यावरून तर असं वाटत होतं की त्यांच्यात काही होतं, रादर काही आहे त्यांच्यात. विचार करून करून तिचं डोकं उठलं. विचारातच तिला झोप लागली. तासाभराने मामी तिला उठवायला आल्या. निकिता, अगं उठ, किती वाजले बघ, आणि जेवायच्या आधी कुणी झोपतं का? मामी म्हणाल्या. असाच डोळा लागला गं, निकिता आळस देत बोलली. उठ आता, जेवून घेऊयात, चल, आम्ही चाललोय घरी, मामी म्हणाल्या. अगं पण लगेच का, राहा ना अजून थोडे दिवस. परवा तू जाणार आहेस ना, त्या दिवशी येईन सकाळी लवकर, पण आज नको, मुलं वाट बघत असते. परवा लगेच जायचं. मी नाही जाणार हं, मला इथे राहायचं आहे अजून थोडे दिवस तरी, निकिता बोलली. आता असलं काही चालत नाही हं. आता सगळं त्यांच्या मर्जीने. परवा न्यायला येत आहेत ते सगळेच. आपण त्यांना जेवायला बोलवलं आहे. ते मांडव परतण्याची पद्धत असते ना, त्यासाठी. तर त्या दिवशी तू पण त्यांच्याबरोबर जाणार आहात, मामी म्हणाली.
ते येऊ देत, पण मी नाही जाणार. मी बाबांशी बोलते की मी लगेच येणार नाही म्हणून, निकिता म्हणाली. विचारायचं तर आरवना विचार. जयवंत दादांना कशाला विचारते? आरवला विचार. तो हो म्हणत असेल तर थांब, आम्ही म्हणाल्या. काही गरज नाही, मी बाबांशी बोलते. ते मोठे आहेत ना आमच्या घरातले, तर ते सांगतील की काय करायचं ते, निकिता म्हणाली. आमचं घर? अच्छा, मामी गालात हसत म्हणाल्या. मामी गप हं, निकिता चिडून बोलली. पण यावेळी तिच्या चिडण्यात लाजेची लकीर नव्हती, तर ती खरंच रागात होती. मामींनी जास्त काही न बोलता तिला फ्रेश व्हायला सांगितलं. सगळ्यांनी मिळून जेवण केलं. मामा मामी दोघेही आपल्या घरी गेले. इकडे आरव निकिताची नाराजी कशी काढायची याचा विचार करत होता. मुळात ती इतकी का नाराज झाली हेच त्याला कळत नव्हतं. शिवाय ती त्याला जास्तच इग्नोर करत होती. खूप वेळ विचार करून झाला तरी त्याच्या मुळाशी तो जाऊ शकत नव्हता. त्यात तिने त्याचा नंबर ब्लॉक केलेला वाटतं. मगापासून फोन करून त्याला वैताग आलेला. आता तर तिच्या घरी दुसऱ्या कुणाला फोन पण करू शकत नव्हता. शेवटी विचार करून तो ऋतिकाच्या रूममध्ये गेला. ऋतिका बेडवर पडून मॅगझिन वाचत होती. या 4 दिवसांच्या गडबडीत तिला लाडकं मॅगझिन वाचायला मिळालं नव्हतं, म्हणून ती मन लावून वाचत होती. ऋतिका, आरव म्हणाला. तिने मॅगझिन वाचतच त्याला हुंकार दिला. ऋतिका ऐक ना. बोल, ती मॅगझिनचं पेपर पलटत बोलली. तू माझं ऐकणार आहेस की नाहीस? आरव म्हणाला. ऐकते ना, बोल, ती पुढे वाचत बोलली. आरवने रागाने तिच्या हातातलं मॅगझिन घेतलं आणि बाजूला फेकून दिलं. दादा, तू माझं फेवरेट मॅगझिन का फेकलं? ती रागाने त्याला ओरडत उठली. तू माझं ऐकत नव्हती म्हणून, आरव शांतपणे म्हणाला. माझं मॅगझिन आधी दे, खराब केलंच ते. ऋतिका चिडत बोलली. तुला नवीन तू म्हणशील तितकं आणि तुला पाहिजे ते मॅगझिन आणून देतो, पण माझं आधी ऐक, आरव म्हणाला. बोल. मला निकिताची बोलायचं आहे. फोन कर ना तिला. तुझ्याकडे आहे ना फोन? मग माझा कशाला? तू कर ना फोन. उगाच माझी वाचनाची लिंक तोडली तू, ऋतिका म्हणाली. तुला सांगितलं आहे तेवढं कर. अरे पण तुझ्या फोनवरून कर ना. आणि हे वेळ आहे का तिला फोन करायची? आय नो, तुझी बायको आहे ती म्हणून इतक्या उशिरा फोन करायचा का, ऋतिका म्हणाली. होऊ दे वेळ, पण कर ना. आणि माझा नंबर कदाचित तिने ब्लॉक करून टाकलाय, आरव म्हणाला. ऋतिका तोंड दाबून हसत होती. त्याने रागाने तिच्याकडे पाहिलं तशी ती शांत झाली. बघ ना, काल सकाळपासून नीट बोलली नाही. मी आधी सांगितलेलं आधीच की आत्याचा स्वभाव थोडा विचित्र आहे. मला मान्य आहे की आत्या जे बोलली ते इन्सल्टिंग होतं, पण मी काय केलं इतकं की ही माझ्यावर नाराज आहे? बरं, समजावावं तर ऐकून घेत नाही, साधं बघतही नाही. आता तर नंबर ब्लॉक केला, आरव चिडचिड करत बोलला. ऋतिका पुन्हा हसत होती. ऋतिका, तू हसू नको बरं, असं बोलून आरवने तिच्या तोंडावर हात ठेवला. हे घे फोन आणि कर तिला फोन, ऋतिका म्हणाली. आरव पुन्हा रागाने तिच्याकडे पाहू लागला. आता काय झालं? माझा आवाज ऐकून फोन ठेवला तर, तो नाराज होत बोलला. बरं, मी करते, म्हणून तिने निकिताला फोन लावला. हॅलो, बोल ग निकिता. वहिनी कशी आहे? आय मिस यू सो मच, ऋतिका म्हणाली. मी पण मिस करते तुला. पण ऋतिका अगं, आत्ता तर निकिता बोल ना, दोघीच आहोत ना आपण, निकिता म्हणाली. मी मस्त बोलेल ग, पण तुझ्या नवऱ्याला आवडणार नाही हे, ऋतिका आरवकडे पाहत बोलली. आरवने तिला डोळे मोठे करून एक लूक दिला. बरं, जेवलात का सगळे, निकिता म्हणाली. तू जेवत आहेस का? नाही ग, जेवण झालं कधीचं, झोपायची तयारी सुरू आहे. तुझं काय चाललं आहे? अगं काही नाही, मॅगझिन वाचत होते. तुझी आठवण आली म्हणून तुला कॉल केला. सॉरी, जरा लेट केला. असू दे ग. बरं, बाकी काही काम होतं का? म्हणजे नसेल तर मी फोन ठेवू का? सगळे झोपले ग, फक्त माझाच फोनवर बोलताना आवाज येतो, निकिता म्हणाली. हो, गुड नाईट. गुड नाईट, निकिता म्हणाली. आरव मात्र रडत होता. आता काय झालं, ऋतिका म्हणाली. तिने माझ्याविषयी विचारलंच नाही. तू का बोलली नाहीस तिला? तिने माझा नंबर का ब्लॉक केला आहे? आरव तक्रारीच्या सुरात बोलला. हे बघ दादा, तुमच्या नवरा बायकोमधला मॅटर आहे. मी काय बोलणार ना. तुझं तू मिटव. एकतर तुझी चुकी आहे, त्यामुळे मी वहिनीच्या बाजूने आहे, ऋतिका म्हणाली. बरं बाई, माझी चुकी आहे, पण ती काय आहे ते तर सांगा ना प्लीज, ऋतिका. ती काहीच न बोलता गेली. मलाच कळत नाही काय झालं आहे, असं की ती नाराज का आहे, आरव म्हणाला. मी जरा स्पष्टच बोलते. दादा, तुला त्या रश्मीबरोबर इतकं क्लोज राहायची काय गरज होती? उगाच आत तेल ओतलंस, ऋतिका म्हणाली. म्हणजे मला जरा कळेल असं बोल, आरव म्हणाला. तिने स्टडी रूममध्ये झालेला प्रकार आरवच्या कानावर घातला. मे बी दादा, वहिनीला ती गोष्ट खरी वाटली आहे आणि त्याला कारण तू स्वतः आहेस.
मी काय केलं आता, तो वैतागत बोलला. तुझं आणि रश्मीचं जे काही चालू होतं ना, त्यावरून असंच वाटत होतं की तुमच्या दोघात काही सुरू आहे. आत्याने शंकेचा किडा सोडलेलाच. तुम्हा दोघांच्या वागण्यावरून त्यावर शिक्कामोर्तब झाला. ऋतिका त्याला खूप नच देत बोलली. आरवने तोंड पाडून विचारलं, आता काय करायचं? मी तुला वहिनीच्या रागाचं आणि नाराज राहण्याचं कारण सांगितलं आहे. पुढे जे काही करायचं ते तुला करायचं आहे. आता तू तुझ्या रूममध्ये जा. गुड नाईट, ऋतिका म्हणाली. इट्स बॅड नाईट, आरव तोंड पाडत बोलला आणि आपल्या रूममध्ये निघून गेला. वहिनी काय आता याला सोडत नसते. कसं होणार दादाचं काय माहीत. बघूचू दे आता तिला मनवर, असं बोलून ऋतिका झोपी गेली. आरव खूप वेळ विचार करत बसला. काय करायचं, कसं करायचं आणि कुठून सुरुवात करायची. निव्वळ गैरसमज करून घेतलाही नाही. आत्ता कुठे लव्ह स्टोरी सुरू होणार होती, तोपर्यंत ती मध्येच अटकली. काय करू? निकिता, आय लव्ह यू, मिस यू सो मच ग. बोल ना प्लीज, तो मनातच बोलत होता. तेवढ्यात त्याला एक आयडिया सुचली. उद्या ती वर्क करायची म्हणून तो झोपी गेला. दुसऱ्या दिवशी सकाळी निकिता 8 वाजता उठली. रात्री जेवायच्या आधी थोडा वेळ तिला झोप लागली होती, त्यामुळे नंतर तिला लवकर झोप लागली नाही. अर्ध्या रात्रीपर्यंत ती लग्नापूर्वी वागणाऱ्या आरवचा आणि आत्या जे बोलत होत्या त्या आरवचा विचार करत होती. कोणता आरव खरा हेच कळत नव्हतं. रश्मी आणि आरवमध्ये खरंच काही आहे का, की काकी म्हणतात तसं खरंच मी जे पाहिलं तो फक्त गैरसमज आहे? असा विचार करत तिला खूप वेळाने झोप लागली होती, त्यामुळे ती अजून उठली नव्हती. आणि आता ती माहेरवाशी नव्हती म्हणून मग तिला कोणी उठवलंही नाही. सकाळी आरवने तिला गुड मॉर्निंगचा मेसेज केला. त्याला माहीत होतं की तिला तो पोहोचणार नाही. तरीही त्याच्या मेढ्या मनाने त्याचं ऐकलं नाही आणि त्याने मेसेज केलाच. उठून तो पटकन फ्रेश झाला आणि त्याने मामाला फोन लावला. गुड मॉर्निंग मामा, आरव म्हणाला. गुड मॉर्निंग भाचे. आज सकाळी सकाळी मामाची बरी आठवण झाली. आज कशासाठी मस्का मारणार आहेस? थोडंसं आरवच्या मनातलं ओळखत संभाजी बोलले. तुला माझ्या मनातलं सगळंच कसं कळतं? आरव त्याला लाडीत बोलला. बस आता मस्का मारणं. काय काम आहे बोल. मला वेळ होतोय कामासाठी, संभाजी म्हणाले. मला निकिताला भेटायचं होतं, तर मी आज घरी येतो. निकिताला बोलवून घे घरी. अरे ती काल आली ना, मग आज लगेच काय भेटायचं आहे? उद्या भेट. तसाही उद्या येणार आहे ती तिकडे, आणि तुम्ही पण येणार आहात ना, मग थोडा धीर धर ना, संभाजी म्हणाले. मला माहीत आहे, पण प्लीज बोलवून घे ना. मला थोडं बोलायचं होतं. थोडं महत्त्वाचं आहे, आरव रिक्वेस्ट करत बोलला. तरीही नाही, फोन करा आणि बोलून घे. ती आता तुझी बायको आहे ना, तर आता तू तिला फोन केलास तरी काही प्रॉब्लेम नाही, संभाजी म्हणाले. ठीक आहे, मग मी तिच्या घरी जातो. आफ्टर ऑल ती माझी बायको आहे ना, तर मी तिला कुठेही भेटू शकतो ना. मग आज तिकडेच जातो, तो धमकीच्या सुरात बोलला. बोलवतो तिला, संभाजी म्हणाले. मामा रागवू नको ना प्लीज. अरे तुला आत्याचा स्वभाव माहीत आहे ना, त्यामुळे ती थोडी नाराज आहे रे. आत्ताच तिची नाराजी काढावी लागेल, नाहीतर नंतर उगाच गैरसमज वाढते. आणि तू मला त्यांच्या घरी जाऊ देणार नाहीस ना, म्हणून तुझ्या घरी बोलवून घे. तसंही तुझी लाडकी तुला नाही बोलणार नाही. मांडव परतनीच्या विधीआधी तू त्यांच्या घरी जाऊ शकत नाहीस. बोलवतो मी तिला. पण आरव काही सिरियस नाही ना. बघ, म्हणजे ती मानी आहे. चुकीचं काही घडलं असेल तर त्याचाच विचार करत बसली असेल. आणि लग्नाचे सुरुवातीचेच दिवस असतात, ज्यामध्ये चुकीचं काही घडलं तर आपल्याला त्या गोष्टीचा आयुष्यभर त्रास होऊ लागतो. त्यामुळे पहिलं वर्ष महत्त्वाचं. एकमेकांच्या चुका सांभाळून घ्या. खरंच काही सिरियस असेल तर सांग, मी बोलेन तिच्याशी. अरे नाही मामा, ते थोडं मी नंतर सांगतो ना तुला. तू तिला काही बोललास तर तिला राग येईल की आमच्या दोघांच्या गोष्टी मी बाहेर सांगितल्या म्हणून. त्यापेक्षा मी माझ्या पद्धतीने बोलतो तिच्याशी. ठीक आहे, जेवणासाठी ये. आज दोघे पण जेवून जा. कसं येणार आहेस? बाईक नाही, म्हणजे मला साईडला बाईक पार्क करता येईल. नाहीतर तुझी लेक माझी गाडी बघून तिथून मागे जाईल. खरंच काही सिरियस नाही ना, संभाजींनी परत शंकेने विचारलं. नाही, तसं काही नाही, आरव अडखळतच बोलला. ठीक आहे, बाईकने नको येऊ. नवीन लग्न आहे, त्यामुळे गाडी घेऊन ये. मी बघतो पुढे काय. हो मामा, चल बाय. आरवने फोन ठेवला. मामाशी बोलून त्याला थोडं रिलॅक्स वाटलं. आपण आवरून तो पटकन खाली आला. खाली आत्या आणि रश्मीची गाडी जायची गडबड होती. जयवंत त्यांना स्टेशनवर सोडायला जाणार होते. काकींनी नाश्ता टेबलवर ठेवला. खरं तर आरवल्या आत्याचा राग आलेला, पण तो काही न बोलता टेबलवर नाश्ता करायला बसला. सगळ्यांनी नाश्ता केला आणि आपापल्या कामाला लागले. जयवंत दोघींना सोडायला गेले तसा आरव पटकन तयार होऊन आला.
काकी मी बाहेर चाललो, दुपारला जेवायला नाही येणार, माझं जेवण नको बनवू. अरे हो हो, किती घाई, इतक्या घाईत कुणीकडे चाललास, निकिताला भेटायला का? काकी गालात हसत बोलल्या. हो, घरी जाऊ नको, बाहेर भेट. हो, मामांच्या घरी बोलवलंय तिला मामाने. म्हणजे तू नाही बोलवलंस का? अगं ती फोन उचलत नाही, काय करू, म्हणून मामाला सांगितलं. ठीक आहे, पण दोघांमध्ये मतभेद दोघेच मिटवा, तिसऱ्या कुणाला घेऊ नका. आणि हो, लवकर ये, जास्त वेळ नको करू. चल मी आवरते. हो बाय, शिवचा मेसेज आला आहे, सकाळी फ्लाईटला बसला आहे, पोहोचल्यावर कॉल करेल तुला. काळजी करू नको. सकाळी काठावर एअरपोर्टवर पोहोचला, त्यामुळे तुला कॉल नाही केला त्याने. चल निघतो, आरव म्हणाला. हो, शिस्तीत जा रे. आरवला कधी एकदा मामाकडे जातोय आणि निकिताला बोलतो असं झालं होतं. तिच्याशी कसं बोलायचं आणि काय बोलायचं या शब्दांची जुळवाजुळव करून तो गाडी ड्राईव्ह करत होता. इकडे निकिता उठून तयार झाली होती. आईने तिला नाश्ता आणून दिला. ती नाश्ता करत असताना श्रीधरनी तिला संभाजींनी दुपारच्या जेवणाला बोलवलं असल्याचं सांगितलं. जायचा मूड तर नव्हता, पण नाही म्हणू शकत नव्हती, त्यामुळे तिने ओके म्हणून सांगितलं. सगळं आवरेपर्यंत 11 वाजले होते. निकिता, अगं 11 वाजले, तू तयार हो पटकन आणि संभाजी भाऊजीकडे जा. अगं आई, त्यांनी दुपारी बोलवलंय जेवणाला, इतकी काय घाई? हो ग, पण त्यांनी तुला लवकर बोलवलं आहे, म्हणजे त्यांना थोडा वेळ बोलत बसतील त्यांच्याबरोबर आणि त्यांना काही मदत लागली तर तीही करशील. ठीक आहे, निकिता आपलं आवरत बोलली. निकिता, आता काय? साडी नेस, ड्रेस नको घालू, नवीन लग्न आहे तुझं, लोक ड्रेसमध्ये पाहिल्यावर नावं ठेवते, आई म्हणाली. बरं, घालते साडी. आई, अजून काही होतं का? आपल्या आईला आपल्याजवळ घुटमळत थांबताना पाहून ती बोलली. ते दागिने. निकिता काय रिॲक्ट करेल म्हणून हळू आवाजात त्या बोलला. आई, मी दागिने घालणार नाही, मला आवडत नाही इतकं सगळं घालायला. तरी पण तुझ्या समाधानासाठी मी मोठं मंगळसूत्र घालेन, अजून काही नाही, ती आपला राग कंट्रोल करत बोलली. ठीक आहे, तुला जे घालायचं ते घाल, पण आता आवर आणि निघ पटकन, बाबा येतील सोडायला, आई म्हणाली. हो, आवरते आहे, निकिता. आपलं आवरून ती श्रीधरबरोबर संभाजीच्या घरी गेली. श्रीधर तिला सोडून परत घरी आले. संभाजी आणि तिच्या इकडच्या तिकडच्या गप्पा सुरू होत्या. ते तिच्या चेहऱ्यावरून अंदाज घेत होते की नक्की काय विनसलं आहे ते, पण तिच्या बोलण्यावरून त्यांना काही सिरियस असं वाटत नव्हतं. आणि तसं वाटणार कसं? आपण कितीही नाराज असलं तरी ती आपला चेहरा नेहमी हसरा ठेवायची, त्यामुळे कोणाला ती जास्त दुखावली आहे आता याचा अंदाज यायचा नाही. अर्ध्या तासाने आरव आला. आरवचा आवाज ऐकून ती थोडी विचलित झाली, पण तिने चेहऱ्यावर दाखवलं नाही. काका, हे येणार होते का? निकिता म्हणाली. हो, म्हणजे तुला याने सांगितलं नाही का? संभाजी. विसरले असतील, निकिता काहीतरी बोलायचं म्हणून बोलली. असं कसं विसरला? थांब, मी बघतो त्याच्याकडे. अरे, मी तुम्हाला जोडीने जेवायला सांगितलं आहे आणि हा विसरला म्हणजे असं कसं? संभाजी. नाही, म्हणजे मीच फोन उचलला नसेल कदाचित, निकिता सारवासारव करत बोलली. मग असेल, संभाजी बोलले. बरं थांब, मी आरवला पाणी देतो, तू गप्पा मार तुझ्या काकीबरोबर, आलोच. आरव हॉलमध्ये बसला होता. वेळ केलास यायला, संभाजी म्हणाले. तू बोललास शिस्तीत ये म्हणून मग थोडं हळू गाडी चालवली. आरवने मामाला खुणावलं तसं संभाजी लगेच बोलले. आरव, तुझं काही काम होतं ना, मग तू वरती तुझं काम कर. तुझा चहा देऊन सरबत मी देतो पाठवून, संभाजी म्हणाले. सरबत चालेल. एवढं बोलून आरव वरती रूममध्ये गेला. संभाजी सरबत करायला सांगून बाहेर निघून गेले. निकिता, हा एवढा सरबत आरवला देतेस का? काकी म्हणाले. काकी तुम्ही द्या ना, मी इथलं बघते, निकिता म्हणाली. अगं जाऊन दे, आणि मी म्हणतो आता तुझे काका अजून अर्धा तास तर येणार नाही, तर त्यांच्यासोबत थोड्या गप्पा मारून घे, काकी हसत बोलल्या. अहो, पण त्यांचं काही काम आहे ना, मग मी सरबत देऊन परत येते. हो बघ, तसंही, काकी. निकिता सरबत घेऊन वर आली. आरव तिची वाटच पाहत उभा होता. ती आलेली दिसली तसा तो थोडं साईडला उभा राहिला. निकिता आत आल्याबरोबर त्याने आधी हळू आवाजात दरवाजा लावला. निकिता तो कुठे आहे हे बघत होती. तिला तो समोर दिसला नाही, म्हणून मग तिने त्याचं लक्ष जाईल अशा ठिकाणी सरबतचा ग्लास ठेवला. आरव तिच्या मागे तिच्या इतक्या जवळ उभा आहे की ती जाण्यासाठी मागे वळली तशी आपोआप ती त्याच्या मिठीत गेली. अचानक झालेल्या आरवच्या स्पर्शाने ती मोहरली, पण तिच्या चेहऱ्यावरचे भाव निर्विकार ठेवले. आरव सोडा, कोणी आलं आणि पाहिलं तर काय बोलतील? निकिता म्हणाली. काही नाही बोलत, आणि बोलले तर हेच बोलतील की नवरा बायकोवर प्रेम करत आहे. आणि तसंही ही माझी रूम आहे, कोणी येणार नाही. मामाने इथे माझ्यासाठी आणि ऋतिकासाठी वेगळ्या रूम तयार करून ठेवल्या.
प्रेम हा शब्द ऐकल्यावर निकिताला आरव आणि रश्मीचं बोलणं आठवलं. तशी ती त्याला ढकलून दूर करायला लागली. त्याने तिचे दोन्ही हात धरून तिला भिंतीवर टेकवला आणि तिच्याकडे पाहू लागला. पर्पल कलरची नाजूक डिझाईन असलेली शिफॉनची साडी, केस छोटी क्लिप लावून पाठीवर मोकळे सोडले, गळ्यात मोठं मंगळसूत्र, भांगात छोटासा सिंदूर, डोळ्यात काजळ, ओठावर लिप बाम लावलेला, असा सिंपल मेकअप केलेला. अजून हळदीचा आणि मेहंदीचा रंग उतरला नव्हता. आरव तिचं रूप डोळ्यात साठवत होता. एका बेसावत क्षणी ती तिथून निसटत होती, तर त्याने पुन्हा तिला हाताला धरून आपल्याकडे ओढलं. तशी ती त्याच्या छातीवर आदळली. तिचे हार्टबीट क्षणात वाढले, इतके की ते कदाचित आरवला ऐकू जात असते. त्याने तिची बळ तिच्या कानामागे सरकवली. त्याच्या बोटांचा अलगद स्पर्शाने ती त्याच्यात हरवून जात होती. निकिता, बोल ना, का नाराज आहेस? तो तिच्या डोळ्यात बघत बोलला. तू बोलली नाहीस तर कळणार कसं? आत्याच्या बोलण्याचा राग माझ्यावर का काढत आहेस? आरव तिच्या केसांशी खेळत बोलला. मी तुम्हाला इकडे आल्यावर बोलू म्हटलं होतं ना, तुम्ही लगेच का आला आज? ती रागात बोलत होती. मला करमत नाही तुझ्याशिवाय. तू माझ्याशी नीट बोलत नाहीस, मग माझं मन लागेल का तिथे? आरव म्हणाला. खरंच? ती उपहासाने बोलली. म्हणजे तुला म्हणायचं काय आहे? आरव थोडं सिरियस होत बोलला. मी घरी आल्यावर बोलूयात, असं काकांच्या घरी नको. ठीक आहे. तू माझा नंबर का ब्लॉक केलास? ते चुकून झाला असेल. चुकून का झाला? तो तिच्या डोळ्यात बघत बोलला. तशी ती बिथरली. हो म्हणजे मी केला, निकिता खाली मान घालून बोलली. का? आरव, आपण आपल्या घरी बोलूयात, इथे नको. आपलं नवीन लग्न झालं, कोणी ऐकलं तर इश्यू नको. आपण जाऊयात खाली. एवढं बोलून ती तिथून जायला निघाली. निकिता, मला आत्ताच ऐकायचं आहे. वेडा आहे का मी? परवापासून मी तुझ्याकडे काहीतरी पाहशील या आशेवर होतो. एकदाही बोलली नाहीस, मेसेजला रिप्लाय नाही. आता तर ब्लॉक केलंय तू मला. परवा किती वेळ मी वाट पाहिली बाल्कनीमध्ये. तुझी नाराजी दूर करायची होती, पण तू आली नाहीस. आरव मोठ्या आवाजात बोलला. तसं तिच्या डोळ्यात पाणी आलं. आय एम सॉरी. आरव तिचा चेहरा हातात घेत बोलला. मला तुला दुखवायचं नव्हतं. तिने त्याचे हात झिडकारले. मिस्टर आरव राजे पाटील, आवाज खाली करायचा. कोणाला बोलताय? तुमच्याकडे माझं लक्ष नव्हतं म्हणून. तुम्हाला तुमच्या एक्समधून वेळ होता का माझ्याकडे पाहायला? लग्न होऊन 1 दिवस झाला नाही तर तुम्ही लगेच तुमच्या एक्समध्ये गुंतला होता, तेही माझ्या आणि माझ्या मामीसमोर. किती इम्बॅरेन्सिंग वाटत होतं ते. मला काय वाटले याचा विचार केलात कधी? आणि एवढंच होतं तर तिच्याशी लग्न करायचं ना. मला पदोपदी अपमान सहन करावा लागला नसता. ती पण रागाने पण हळू आवाजात बोलली. निकिता, तुमचा अफेअरचा लेखाजोखा आपण तुमच्या घरी करूया. आणि हो, मला माझ्या घरच्यांना याची जराही भनक लागू द्यायची नाही. त्यामुळे इथे आपण न बोललेलं बरं. ज्या कामासाठी आलाय ते करा आणि निघा. निकिता त्याच्याकडे बोट करत रागाने बोलली. तिने समोर केलेलं बोट पकडून त्याने तिला स्वतःकडे ओढलं. निकिता, तुला काही माहीत नसताना तू खूप बोललीस. तुला चांगलंच माहीत आहे की माझं कोणावर प्रेम आहे. तू म्हणतेस तसं आपण इथे नको बोलायला, पण तू माझा नंबर ब्लॅकलिस्टमधून काढ. तो सुद्धा रागाने पण हळू आवाजात बोलला. नाही काढला. मला तुमच्याशी बोलायचं नाही. निकिता पण जिद्दीने बोलली. मी तुझा नवरा आहे. तुला माझं ऐकावं लागेल. अधिकार दाखवता दुसरं येणार काय म्हणा? बायकोने ऐकलंच पाहिजे, नाहीतर आपल्या चुकांवर पांघरून कसं घालणार ना? निकिता त्याच्या डोळ्यात बघत कुत्सित हसत बोलली. जी निकिता लाजून त्याच्याकडे डोळे वर करून पाहत नव्हती, ती आज त्याने न केलेल्या चुकांबद्दल त्याच्या डोळ्यात डोळे घालून आरोप करत होती. त्यामुळे त्याचा इगो हर्ट झाला. कधीही राग न येणारा तो आज भयंकर चिडला होता. त्याने जबरदस्तीने तिला आपल्या जवळ ओढलं. तिच्या केसात हात घालून तिच्या ओठांवर आपले ओठ टेकवले. आपला सगळा राग तो तिच्या ओठांवर काढत होता. तिने खूप विरोध केला, पण तिचा विरोध कमी पडला. ती जशी शांत झाली तसं त्याचा किसचा अग्रेसिव्हपणा कमी झाला. बऱ्याच वेळाने तो शांत झाला तसं त्याने तिच्यावरची पकड सैल केली. त्याबरोबर ती बाजूला झाली. डोळ्यातून 2 थेंब कानावर ओघळले. ती रूमच्या खिडकीत जाऊन आपले डोळे पुसत उभी राहिली. इकडे आरवने डोक्याला हात लावला आणि रागाने आपला हात भिंतीवर आपटला. आपण असं कसं वागलो हेच त्याला कळत नव्हतं. आपण गोष्ट बनवायला आलो होतो आणि ती बिघडवून चाललो. त्याला स्वतःचा खूप राग येत होता. तरीही त्याने तिला हाक मारायचं धाडस केलं. निकिता, तिने जळजळीत नजरेने त्याच्याकडे पाहिलं. तो तिच्या नजरेची नजर देऊ शकत नव्हता. निकिता, सॉरी. तू घरी आल्यावर बोलूयात. आणि प्लीज मला इग्नोर नको करू, त्रास होतो. शक्य झालं तर माझा नंबर ब्लॉकवरून काढ. एवढं बोलून आरव खाली निघून गेले. कितीतरी वेळ ती स्वतःला नॉर्मल करत बेडवर बसून राहिली. एक दीर्घ श्वास घेऊन ती उठली आणि खाली गेली. आरव सोफ्यावर बसला होता. ती तशीच आत गेली. काकी कुठे बाहेर गेल्या होत्या.
थोड्या वेळाने सगळे जेवले. निकिताला जेवण जात नव्हतं, पण जबरदस्ती खाल्लं तिने. थोड्या वेळाने आरवच्या मामीने तिची ओटी भरली. आरवचा पण मानपान केला. ओठांवर हसून ठेवून तिने सगळ्यांना बाय केला आणि संभाजी तिला घरी सोडून आले. कितीही चेहऱ्यावर हसू असलं तरी तिच्या नजरेत आरवविषयी तिरस्कार होता आणि तो आरवने ओळखला होता. खट्टू मनाने तोही सगळ्यांचा निरोप घेऊन घरी परतला. तर आजचा भाग इथपर्यंतच. भेटूया पुढच्या भागात लवकरच. तोपर्यंत आमच्या या भागाला लाईक आणि कॉमेंट्स करायला विसरू नका. आणि अजूनपर्यंत आमच्या चॅनलला सबस्क्राईब केले नसेल तर लगेच सबस्क्राईब करा. धन्यवाद.